हां चालू करा सुवर्णताई अखिल भारतीय महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष आहेत आणि आजचा दिवस हा महिला दिनाचा आहे, तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कार्यास्थ व्हावं। आणि आता समेतनी सांगते पुढचा कार्यक्रम काय की ती मशाल सुद्धा आम्ही महिलांच्या हातूनच करणार आहोत आणि त्याचं प्रज्वलन सगळ्या पाहुण्यांनी आणि त्यांच्या सोबत उभे राहा तुम्ही सगळेजण आणि पुष्पहार पण तुम्हीच अर्पण करायचा आहे असं आपल्या सगळ्या पाहुण्यांची इच्छा आहे। आणि त्यांनी महिलांचा मान सन्मान हा त्यांनी नेहमीच राखलेला असतो आणि राखत असतात, आताही त्यांनी सन्मान दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सर्व महिलांना विनंती आहे की आपण उभं राहायचं आहे। आपल्याला काढून ठेवायचे। सिंधुताई सक्का या अध्यक्ष सुवर्णताई त्यांना माझी विनंती आहे की सर्वांना आपण पुढे यायचं आहे। महिला दिन है और इस अवसर पर हमारे अखिल भारतीय मराठा महासंघ के उपनगर के कार्यालय का उद्घाटन भी हुआ और महिला गौरव दिन के माध्यम से महिला का गौरव भी किया जा रहा है। मैं समाज में एक संदेश देना चाहता हूँ कि नारी शक्ति देश की, समाज की, दुनिया की भारी बड़ी शक्ति है। इसका सम्मान एक दिन में करके अगर समाज उठता है तो वो बात गलत है। इस नारी शक्ति का सम्मान 365 दिन होना चाहिए। आज देश में, अपने ही देश में नारी पर दर दिन कोई न कोई न्यूज में या पेपर में कहीं न कहीं अन्याय होते जा रहा है। इससे समाज में और पूरे समाज में ये सोच, अपनी सोच बदलना चाहिए नारी के बारे में कि हर नारी मेरी बेटी होती है, बेटी हो सकती है, मेरी बहन हो सकती है, मेरी माँ हो सकती है। इसी ढंग से अगर हम नारी शक्ति को देखें तो नारी के ऊपर कोई अत्याचार नहीं होगा। इसलिए आज हमारे माध्यम से, महासंघ के माध्यम से ये महिला दिवस जो मनाया जा रहा है, इसलिए आज शुभकामना देने के लिए आज हम यहाँ उपस्थित रहे। थैंक यू सो मच कर थैंक यू कर। सभी को महिला दिन का शुभकामनाएं। आज का दिन महाशिवरात्रि भी है और विशेष महिला दिन है। इसी अवसर पर हमने अखिल भारतीय महिला महासंघ का उपनगर का एक जनसंपर्क कार्यालय का ओपनिंग किया है। हमारा मराठा देश में लड़ने के लिए मराठा, सबसे बड़ा आगे मराठा, देश की सुरक्षा करने वाला मराठा। हम सभी जाति धर्मों को छत्रपति शिवराय ने जैसे कहा है, हम 18 पगड़ जाति को साथ में लेकर काम करते हैं। उसी अवसर से आज हम मराठा करके एक महिला दिन नहीं मनाया, हम सब जाति धर्म को एकत्र करके आज महिला दिन मनाया कि मराठा खड़ा तो सबसे बड़ा, यही हमारा ब्रीद वाक्य है। थैंक यू सो मच कर। हाँ हेलो
थोड़ा उधर चले वाला लाईट चालू होती. अखिल भारतीय मराठा महासंघाला 100 वर्षाची परंपरा आहे. हा संघ 100 वर्षापूर्वी स्थापन झाला. आज या संघाला 125 वर्ष पुढच्या वर्षापूर्वी होत असताना मराठा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्यासाठी आरक्षणाची लढाई सुरू असताना त्याचबरोबर मराठा समाजाचे अजूनही काही प्रश्न आहेत, जसे शैक्षणिक आहेत, व्यावसायिक आहेत. व्यवसायामध्ये सुद्धा मराठा समाज पुढे आला पाहिजे आणि बाकी वधूवर सूचक मंडळ आहे. यासाठी कुठेतरी एक कार्यालयाची आवश्यकता होती उपनगरामध्ये. मुंबईचं कार्यालय शिवाजी मंदिर येथे आहे. तिथेही सर्व पूर्ण मुंबई शहरातले मराठा बांधव लाभ घेत असतात. त्यांना ते दूर पडत असल्यामुळे आम्ही ते संकल्पना मांडली आणि आमचे अध्यक्ष दादा दिलीपदादा जगताप यांनी पाठिंबा दिला. त्यानुसार आज आम्ही आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ज्या जोगेश्वरी गोरेगावमध्ये मुंबई उपनगरासाठी एक कार्यालय सुरू केलं आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही मराठा बांधवांची सेवा करण्याचं यापुढे व्रत सुरू केलेलं आहे. तसंच थोड्याच दिवसात आरक्षणाची लढाई सुरू असताना सर्व बांधव एकत्रित आहेत आणि त्याला जोडण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत. साधारण दादांच्या परवानगीने 28 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. तिथे त्या दिवसापासून 1 मेपर्यंत आम्ही मराठा जोडो अभियान म्हणजे मराठा सभासद नोंदणी सुरू करणार आहोत. त्याचाही एक उपक्रम आम्ही यापुढे हाती घेणार आहोत मुंबई शहरामध्ये. त्याचाही मी तुम्हाला थोडंसं माहिती देतो. आणि आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे. या कार्यालयाचं उद्घाटन अशा दिवशी झालं आहे जिथे महिलांचा जागतिक महिला दिन आहे, जिथे जिजाऊ झाल्या, जिथे ज्योतिबा फुले झाल्या. अशा या महाराष्ट्रामध्ये आज जागतिक महिला दिना दिवशी मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. जय भारत.